नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी नगरसेवकांवर निवेदन देण्याची पाळी, नामुष्की कोणाची? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ही नागरिकांच्या आपल्या प्रभागात उभे असलेले उमेदवारातून नगरसेवक निवडून आणण्यासाठीची संविधानानुसार असते, जेणेकरून निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील रहिवासी करदात्यांच्या मूलभूत सुविधा नपाकडून पुरवण्यात यावे यासाठी नगरसेवकांना निवडून नगरपालिका सभागृहात पाठवले जाते. परंतु भुसावळात अभी अंधेरा बाकी है याप्रमाणे इतके विचित्र बघायला येत आहेत की नगरसेवकांनाच प्रशासनाला निवेदन देण्याची पाळी येणे हे म्हणजे एका प्रकारे नामुष्कीच म्हणावी लागेल. परंतु ही नामुष्की नगरसेवकांची की प्रशासनाची की शासनाची असा अनुत्तरित प्रश्न उपस्थित राहणे साहजिकच आहेत. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निवेदन देण्याच्या नगरसेवकांवर आलेला प्रसंग तरी सुनवाई नाहीच होत असली तरी सामान्य नागरिकांचे काय प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही. तर मग आपल्या हक्कांसाठी कोणाकडे दाद मागावी असा पेच निर्माण झालेला असून नागरिकांना करदात्यांना मूलभूत सुविधा पुरवणे हे कोणाच्या अखत्यारीत येतोय याचा व नियमांचा विसर सर्वांनाच पडले असावेत असा पेच भुसावळकरांच्या समोर येऊन ठेपले आहेत आणि ही बाब अति दुर्दैवी म्हणावी लागेल. जनतेने निवडून दिल्याने त्यांच्या मूलभूत सुविधा व हक्कांसाठी उपगटनेते सोहेल पठाण यांचा राग आक्रोश अनावर होणे साहजिकच आहेत. असाच नागरिकांसोबत खेळ सुरू राहिलात तर मोठे जन आंदोलन पुढील काळात उभे राहण्याचे हे संकेत तर नाहीत ना.